नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत सरसोचा साग। अगदीच मक्याची रोटी आणि सरसो का साग ही पंजाबी स्पेशल डिश आहे। तर चला ह्या सीझनमध्ये आपण करणार आहोत सरसोचा साग। अगदी ऑथेंटिक टेस्ट आणि ऑथेंटिक पद्धतीने आपण करणार आहोत, ती सुद्धा अगदी झटपट। ऑथेंटिक पद्धतीने अगदी झटपट सरसो का साग कसा करायचा, तर चला पटकन जाऊन आपला व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल। तर भरपूर टिप्स ट्रिक आणि अगदी झटपट असे ऑथेंटिक फ्लेवरने मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी साधा सोपी रेसिपी आहे ही। अगदी जास्त काही मसाले वगैरे नाही पडणार, अगदी घरातले साहित्य आणि तरीसुद्धा ही अगदी झटपट होणारी सरसो का साग आहे। सरसोचं साग करण्यासाठी आपल्याला लागणारे सरसो म्हणजे राईची भाजी जी ह्या सीझनमध्ये उपलब्ध असते, तर नक्कीच घ्या। सरसो घेतल्यानंतर इथं लागणारं बथवा म्हणजे आपली चाकवत। तर ह्या ज्या भाज्या असतात ह्या सीझनमध्येच उपलब्ध असतात, त्यामुळे ह्या सीझनमध्ये ही भाजी करणं गरजेचे असते, खूप बेनिफिशियल असते आपल्याला। इथं घेतली चकवा आणि राईची भाजी आणि पालकची एक जोडी। आता ह्या सगळ्या भाज्या किती रेशोमध्ये घ्यायच्या हे सांगणार आहे मी तुम्हाला। इथं मी घेतलं 3 मुळ्याची पालेभाजी, म्हणजे पाला घेतला आहे 3 मुळांसहित। मुळा नाही तर वापरायचा, नुसता पाला वापरायचा आहे 3 मुळ्यांचा। आता इथं मेथी लागणार आहे आपल्याला। मेथीसुद्धा इथं मी 1/4 किंवा 1/4 भाग घेणार आहे मेथीच्या जोडीचा, किंवा एक मोठी वाटी भरून। सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत। वेगळ्या धुवायच्या, वेगळ्या चिरायच्या। जर तुम्हाला एकत्र करायचं असेल तरी करू शकता, कारण की आता मला व्हिडिओ करायचा आहे त्यामुळे मी वेगळं धुणार आहे आणि वेगळं चिरणार आहे। तर आत्ता बघूया ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ किती वेळा धुवायच्या। अगदी 3 ते 4 वेळा एक भाजी धुवायची। जर पाण्याची टंचाई असेल तर मोठ्या भांड्यामध्ये सगळ्या भाज्या कंबाईन करून धुवा, चोळून चांगलं 3-4 वेळा धुवा पाण्याने। आता इथं लागणारे तडक्यासाठी नाही घेणार आहे आपण, हे शिजवण्यासाठी घेणार आहे। रफली कापलेला एक मोठा कांदा, एक रफली कापलेले 2 मोठे टमाटे, 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं। हिंग लागणार आहे तडक्यासाठी। आता फोडणीसाठी काय लागणार आहे ते बघूया। अर्धा चमचा हिंग, बेसिक मसाले आहेत हळद, लाल तिखटवालं लाल तिखट आहे, कश्मीरी किंवा बेडकी वगैरे नाही वापरायचं, तिखटवालं लाल तिखट 1 मोठा चमचा, हळद 1/2 चमचा आणि मीठ चवीनुसार अर्धा चमचा। अजून काय लागणार ते बघूया। मक्याचा आटा। आता मक्याचा आटा नसेल, मक्का म्हणजेच अगदी तुम्ही कॉर्न वगैरे वाटून घेऊ नका, मक्याचा सुक्का आटा जे भाकरी करतो तो नसेल तर मग चण्याचं पीठसुद्धा घेऊ शकता, अगदी मोठे 2 चमचे किंवा अर्धा कप। इथं आहे तडक्यासाठी साहित्य। एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे स्लाईस करून, एक मध्यम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे कापून, 4 लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, बेडकी मिरच्या आहेत त्या, 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या तडक्यासाठी, 1 चमचा जिरं घेतलेली छोटा आणि 2 इंच आलं घेतलेलं किसून। आता लसूण आपण ठेसून घेणार आहोत किंवा चिरून घेऊ शकता, आलं किसून घ्यायचं आहे। सुक्या लाल मिरच्या घेतल्या 4। आता इथं भाज्या कशा घेणार आहेत ते दाखवतो मी तुम्हाला। ते बघा, हे असते राईची भाजी। आता हे आम्ही धुतल्या नाही, मी निवडून घेतलेल्या आहे, जस्ट निवडून घ्यायच्या आणि स्वच्छ याला धुवून घेणार आहोत आपण। तर ही आहे राईची भाजी जी अशी दिसते। आता कशी ओळखायची, तर ही असते मुळ्यांच्या पानांसारखी असते, कतरलेले पानं असतात मुळ्यांसारखे, तर ही राईची भाजी असते। एक जोडी राईची भाजी, त्याची अर्धी क्वांटिटी घ्यायची आपल्याला, चाकवत किंवा बथवा जे आपण म्हणतो। ह्या भाज्या ह्या सीझनमध्येच उपलब्ध असतात, त्यामुळे ह्या सीझनमध्ये कमीत कमी आपल्याला 4 वेळा तरी खायला हवं, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी 4 ते 5 वेळा नक्कीच ही भाजी करा। खूप बेनिफिशियल आहे तुमच्या पूर्ण आरोग्यासाठी, खूप बेनिफिशियल आहे। तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता। त्याचं कॉम्बिनेशनसाठी घेणार आहे एक जोडी पालक। आता पालकसुद्धा राई आणि बथव्यासारखंच घ्यायचं आहे, म्हणजे राईचा अर्ध घ्यायचा आहे पालक आणि तितकंच घ्यायचं आहे बथवासुद्धा, म्हणजेच चाकवत। आता इथं मुळ्याचे पानं घेतले 3, मी मुळ्याचे पानं घेतले। आता ते कसे घेतले तेही दाखवले मी तुम्हाला। तोडून जे कांड्या आहेत त्यात कवळ्या असायला पाहिजे, जून नसायला पाहिजे जुनाट, तर कवळ्या मुळ्याचे काड्यासुद्धा घ्यायच्या आणि मुळ्याचं पालंसुद्धा घ्यायचा। ते सगळे धुवून घेणार आहे आणि अगदीच 1/4 म्हणजे पालक, चाकवत आणि मुळ्याचा अर्धा रेशोमध्ये घ्यायचं आहे आपल्याला मेथी, स्वच्छ निवडून घेतलेली मेथी। सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या, एक भाजी 3 ते 4 पाण्याने धुतली आणि मग त्याला कापून तुमच्या पुढे आता मी दाखवते। आता इन्स्टंट करणार आहेत पटकन, म्हणून मी मोठं कुकर घेतलं आणि त्यामध्ये राईची बारीक कापलेली भाजी टाकली, मग चाकवत टाकली बारीक कापलेली, मग आता ही पालक टाकते बारीक कापून घेतलेली आहे। प्रत्येक भाजी मी सेपरेट ठेवलेली, कारण की मला व्हिडिओ काढायचा म्हणते मी। जर तुम्हाला घरी करणार आहात ना तुम्ही, तर एकत्रच धुवा आणि एकत्रच कापा, काहीच हरकत नाही। आता ह्याच्यात टाकले मी पालक टाकलेला, आता ह्याच्यात टाकली मी मुळ्याची भाजी बारीक चिरलेली, 3 मुळ्याचे पानं जे होते ना तितके। आता ही तर बाकीचे टाकले, ह्याच्यात टाकायची मेथी। आता मेथीत आपल्याला चिरायची काही गरज नाही,
बस निवडून घ्यायची. आता इथं टाकले 2 इंच आलं ठेचून घेतलेलं किंवा असंही घेऊ शकता. लसूण पाकळ्या टाकल्या 7-8, 4 हिरव्या मिरच्या, 2 मोठे टमाटे आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा. 1 कप पाणी टाकायचं, बस 1 कप. अजून पाणी आपल्याला एक्स्ट्रा टाकायचं नाही. मीठ टाकायचं चवीपुरतं अर्धा चमचा आणि कुकरची शिट्टी लावायची. आता भाजी खाली लागू नये म्हणून 1 चमचा तेलसुद्धा टाकायचं आहे, जसं आपण नेहमी डाळीला वगैरे टाकतो. तर 1 चमचा तेल टाकलं, कुकरची शिट्टी लावली, 4 शिट्ट्या काढल्या, शिट्टी रिलीज झाली अर्ध्या तासानंतर आणि आपली भाजी जी आहे ती अगदीच ड्राय झालेली. अगदीच सूप म्हटलं भाजीचा स्टॉक तर ते अगदीच 1 ग्लास आहे खाली, तो मी तुम्हाला दाखवता ते कसं काढायचं. थंडी द्यायची आणि लगेच मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, मोठं जार मिक्सरचा, आणि ही झारा जो असतो त्याच्यानं पण पुरी भजी काढतो त्याच्याने ही गाळून घ्यायची आणि लगेच ह्याला स्ट्रेन करायचं मिक्सरच्या जारमध्ये. आता जो रिमेनिंग स्टॉक किंवा सूप आहे भाज्यांचा तो अगदी 1 ग्लास आहे, तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे, तो आपण तडक्यासाठी वापरणार आहोत. तर इथे बघा, कंटिन्यू मिक्सर चालवायचं नाही, पल्स करायचं. अगदी 2 ते 3 पल्समध्येच तुमची भाजी बारीक अशी छान घोटल्या जाते. तर इथं मी मोठी कढई, पॅन तुम्ही काही घेऊ शकता किंवा कुकरही घेऊ शकता तेच. आता इथं छान गरम झालं की त्याच्यात टाकले 2 मोठे चमचे तूप. आता तूप छान कडक गरम होऊ द्यायचं. मग इथं गॅसची फ्लेम करायची मीडियम आणि टाकायचे जिरे अर्धा चमचा, मग टाकायचं हिंगसुद्धा अर्धा चमचा, मसाल्याचा डब्यातला चमचा आहे. आता लसूण टाकायचा, जिरे छान फुलले, हिंग छान फुलून आली की लगेच टाकलं लसूण. लसूणसोबत टाकायचं आता आपल्याला आलं लसूण छान परतून घेतलं की लगेच टाकायचे आपले सुक्या लाल मिरच्या. तर हे बघा, सुक्या लाल मिरच्या टाकल्या आणि छान सुक्या लाल मिरच्यासुद्धा छान असं परतून झाल्या ना की मग ह्याच्यात टाकायचा आता आपल्याला कांदा. हो, कांदा इथं छान लांब लांब कापून घ्यायचा, बारीक कापायची काही गरज नाही. छान असे लच्छे येतात ना कांदा फ्राय केलेले, ते खूप छान लागतात. तर असे मस्त लांब लांब कांदा इथं परतून घ्यायचा. आता ह्या स्टेजमध्ये हा जो तडका आहे छान परतला गेला हवा, कच्चा राहता कामा नाही किंवा करपता कामासुद्धा नाही. लसूण किंवा कांदा असं करपू देऊ नका, अगदी ब्राऊन करू नका. हलका गोल्डन ब्राऊन झाला की पुरेसा होतो. लगेच टाकला आपला टमॅटो. कांदा ब्राऊन झाला की आता टमॅटोसुद्धा छान परतून आला की आता इथं आपण टाकणार आहोत मक्याचा आटा, किंवा मक्याचा आटा अवेलेबल नसेल तर चण्याचं पीठ किंवा बेसन जे आपण म्हणतो 2 मोठे चमचे किंवा अर्धा कप म्हटलं तरी चालेल. तर इथं मक्याचा आटा मी घेतलेला आहे अर्धा कप. तर जसं मी म्हटलं तर ते अवेलेबल नसेल तर रिप्लेसला तुम्ही बेसनसुद्धा वापरू शकता. बस याला छान परतून घ्यायचं, कच्चं राहता कामा नाही. पूर्ण मसाल्यामध्ये पूर्ण तुपामध्ये हे छान बेसन जे आहे मक्याचा आटा आहे ते परतून घ्यायचा. आता मक्याचा आटा नसेल तर मी सांगते कॉर्न वगैरे वाटून टाकू नका, कॉर्नचा फ्लेवर वेगळा असतो. तर इथं छानपैकी जे पीठ आहे ते परतून घेतलं मक्याचं की लगेच टाकले आपले सुके मसाले, म्हणजे हळद, लाल तिखट आणि मीठ. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यात कोणताही मसाला जात नाही, ना धने पावडर, ना जिरे पावडर, ना काही, गरम मसालासुद्धा नाही. बस लगेच टाकलं आपली घोटलेली भाजी, म्हणजे सागची जी घोटलेली भाजी, राईचा साग घोटून घेतला आहे तो टाकायचा. छान परतून घ्यायचा, मीडियम फ्लेम आहे, खतखत उकळी येऊ द्यायची. आणि जे एक्स्ट्रा स्टॉक आहे आपल्या भाजीचा, हे बघा हा सुद्धा ॲड करते मी आता. तर किती ॲड करायचं आहे कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला किती पातळ किती दाटसर हवी किंवा तुमच्या भाजीमधून किती स्टॉक निघाला आहे तो. तर इथं 1 ग्लास निघाला, मी पूर्ण ॲड केलं 1 ग्लास पाणी भाज्यांचं. आता ह्याला छान परतून घ्यायचं आणि ह्याला खतखत एक उकळी येऊ द्यायची. इतक्या तडक्यामध्ये सुद्धा तुमची भाजी अशी उत्तम टेस्टी डिलिशियस होते. बाकी आपल्याला अजून एक तडका द्यायचा, अगदी रेस्टॉरंट स्टाईल म्हणा किंवा अगदीच घरगुती स्टाईल म्हणा. तर ह्या भाज्यांमध्ये जे पंजाबी स्टाईलमध्ये थोडंसं तुप्पट जास्त असतं, त्यामुळे अजून आपण तुप्पट करणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात तर बस इतकंसं पुरेसं होतं. ह्याच्यातच भाजी छान हेल्दी आणि टेस्टी बनते. बट अजून आपल्याला तडका द्यायचा आहे एक, तर तो बटर. तर बटर किंवा तूप तुम्ही काही घेऊ शकता, मी तूप घेतलेलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता. ओके, सो आता इथं बटरसाठी मी तडका पॅन घेतलेला आहे, म्हणजे तूप घेतलेलं आहे ते मोठा चमचा. छान कडक गरम होऊ द्यायचं, मग त्याला टाकायचं 4 पाकळ्या लसणाच्या बारीक कापून घ्यायलेल्या आहेत आणि 2 अख्ख्या लाल मिरच्या ज्या तोडून घेतलेल्या आहेत, 4 तुकडे केले लाल मिरच्यांचे. लसूण कापून घेतला आणि छानपैकी परतून घ्यायचा. जो हा छोक आहे ना, तडका आहे ना, ते भारी भन्नाट लागतो. त्याच्यात टाकायची लाल तिखटवाले लाल तिखट टाकायचं 1 चमचा आणि बस. आत्ता तुम्ही हा जो
तडका आहे हा आपल्या सरसो का सागवरती टाकायचा आणि भाजी सर्व करायला रेडी आहे. भाजी टाकल्यानंतर पूर्ण भाजीला अगदी 10 मिनटं शिजू द्यायचं सूप टाकल्यावरती भाज्यांचं. आणि छान अशी ही आपली, कारण की आपण भाजी जी आहे ती ऑलरेडी बॉईल केलेली आहे छानपैकी 4 शिट्ट्या मारून, तर भाजी काय आपली कच्ची नाही. बस 20 ते 25 मिनटात तुमची सरसो का साग हे रेडी होतं. ह्याला जास्त टाईम कुठे टाईम टेकिंग आहे भाजी निवडण्यात किंवा भाजी धुण्यामध्ये किंवा भाजी चिरण्यामध्ये. बट जर तुम्ही भाजी बारीक चिरली ना तर त्याला जास्त घोटावा नाही लागत. त्यामुळे स्वच्छ धुवायची, बारीक चिरायची आणि शिजायला टाकायची. दॅट्स इट. आणि तुमची सरसो का साग रेडी आहे. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. झटपट जाऊन ऑथेंटिक पद्धतीचा हा सरसो का साग करा. मक्याची रोटी नसेल किंवा मक्याची रोटी असेल तरी एन्जॉय करू शकता. जिरा राईस, चपाती, फुलके, पराठा, भाकरी, कोणत्याही भाकरीसोबत एन्जॉय करू शकता. उत्तम जाते. आणि ह्या सीझनमध्ये आपल्याला आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खायची आहे आणि बनवायची आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही बनवल्यावरती कशी झाली ही भाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.